क्लास गेल्या क्लासमध्ये आपण अंतर आणि काल त्याचे आलेख काढले, बरोबर आहे. आज आपण वेग आणि काळ त्याचे काढणार आहोत आलेख. त्याच्यामुळे आलेख पेपर तर हवाच. चला मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर आता. होमवर्क कोणी कोणी केला मुलांनो? गेल्या वेळी मी होमवर्क पण दिलेला तुम्हाला, आलेख काढण्याचाच होमवर्क दिलेला. कोणी कोणी होमवर्क केलाय हातवर करा जरा. येतोय तुम्हाला आलेख काढायला? इझी आहे. ज्या मुलांनी नाही होमवर्क केला प्लीज होमवर्क करा, नाहीतर तुम्हाला समजणारच नाही की तुम्हाला येतंय की नाही येते मी जे शिकवते ते. ठीक आहे, चला तर आता मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते तुमच्या बरोबर. आपण मग क्लास चालू करूया. गेल्या क्लासमध्ये आपण एक समान गती आणि नैक समान गती दोघांसाठी पण अंतर काळ आलेख काढलेला होता, राईट. चला तर आता आपण बघूयात. हा होमवर्क दिलेला मी तुम्हाला, आठवते? हे बघा, एक समान गतीसाठी अंतर काल आलेख ह्याला प्लॉट करायचं होतं, ह्याचा आलेख काढायचा होता आणि ह्या टेबलचा पण आलेख काढायचा होता, बरोबर आहे. नेक समान गतीसाठी अंतरकाल आलेख हे पण काढून बघायला सांगितलेलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर आज आपण काढणार आहोत वेग काल आलेख. वेग दिलेला असेल, काल दिलेला असेल आणि तो काढणार आहोत. हा वाला आलेख मुलांना खूप 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 जास्त महत्वाचा आहे, वेग काल आलेख. का बरं? कारण ह्या आलेखाला वापरून आपण खूप साऱ्या किमती त्या काढू शकतो ज्या किमती आपल्याला माहिती नाहीयेत. ते मी तुम्हाला शिकवणारच आहे कसं करायचंय. तर आजचा क्लास तुम्ही एकदम लक्ष देऊन नीट ऐका, तरच तुम्हाला समजेल की काय चाललंय. नाहीतर काय होईल, तुम्ही विसरून जाल, मग परत समजणार पण नाही आणि नंतर विसरून पण जाल की काय केलं मॅमनी, काय शिकवलं आम्हाला. तर चला आता आपण स्टार्ट करूयात. मी एक किंमत घेते, त्या किमतीनुसार आपण करायचंय आता पुढे. ठीक आहे, चला नाव टाका मग बुक मध्ये. वेग काल आलेख. कोणाकोणाजवळ आलेख पेपर आहे? एक मिनिट, मी स्वतःला छोट करते माझ्या व्हिडिओला. हा, हातवर करा. कोणाकोणाजवळ आलेख पेपर किंवा आलेखची वही आहे, हातवर करा. एका जवळ पण नाहीये. कसं काढणार आहे मग तुम्ही आलेख, मला जरा सांगा. मी लास्ट 2-3 क्लास पासून तुम्हाला सांगत आली आहे की आपल्याला आलेख लागणार आहेत आता पुढच्या क्लासमध्ये. एका जवळ पण आलेख नाहीये. कोणाजवळ आलेख वही किंवा आलेख पेपर आहे? हातवर करा. आता तुम्ही मग ना एक काम करा, मी जसं सांगेल तसं वहीमध्येच बनवा आता ते. ओके, ठीक आहे. ज्यांच्याजवळ आहे व्हेरी गुड. ज्यांच्याजवळ नाही आता तुम्ही वहीमध्येच काढा, जसं मी सांगेल तसं. पण व्यवस्थित येणार नाही तो ग्राफ. आलेख वही हवीच आलेख काढण्यासाठी. ठीक आहे, चला आता मी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. नीट लक्ष द्या काय करतोय आपण. तर टॉपिकचं नाव लिहा तुमच्या वहीमध्ये.
वेग काल आलेख, जसं पुस्तकात दिलंय सेम तसंच, वेग काल आलेख. ठीक आहे. आणि प्रश्न लिहा. चला मी प्रश्न सांगते, तो प्रश्न लिहा आणि मग त्याचा आपण आलेख काढूयात. प्रश्न आहे, खालील दिलेल्या तक्त्यावरून एका गतिमान वस्तूसाठी खाली दिलेल्या तक्त्यावरून एका गतिमान वस्तूसाठी वेग काळ आलेख काढा. वेग काळ आलेख काढा. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला माझा हा सफेद फळा दिसत असेल आणि त्याच्यावरती मी काय केलेले, ग्राफ पेपर म्हणजे तुमचाच हा आलेख पेपर घेतलेला आहे. गेल्या क्लासमध्ये ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं चरण 1, 2, 3, 4 काय असतं. आणि आपला आता सगळ्या किमती धन असल्यामुळे आपण पहिलं चरण वापरणारे आलेख पेपर काढण्यासाठी, म्हणजे आलेख काढण्यासाठी. आता बघा काय करूयात. आधी काय सांगितले, खालील दिलेल्या तक्त्यासाठी वेग आणि काळचा आलेख काढा सांगितले ना. चला मग मी तक्ता बनवते. हा तक्ता आधी काढून घ्या. वहीमध्ये आधी हा तक्ता काढून घ्या. मी बनवते तसंच बनवा. चला तर आता काढूयात आपण. बघा मी किमती लिहिते, तसंच करायचंय तुम्हाला पण. तर इथे येणार तुमचा अनुक्रमानिका क्रमांक. इथे येणार आपलं काळ, घेऊयात अगदी आपण काल. काल आपण घेणार आहे सेकंड्स मध्ये आणि इथे वेग घेऊयात. वेग आपण घेणार आहे मीटर प्रति सेकंड मध्ये. ठीक आहे. परत लिहिते, मीटर प्रति सेकंड. ठीक आहे. तर आता किमती बघूयात आपण. तर नीट बघा. समजा आपण ना, तुम्ही गाडीमध्ये बसलाय. गाडीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना स्पीडोमीटर असं असतं, गोल गोल गोल, आणि अशी त्याच्यात सुई असते. तर ती 10, 20, 30, 40 जसं स्पीड वाढेल तसं दाखवतं. तर ते स्पीडोमीटरचं रीडिंग म्हणजेच इथे आपण वेग घेणार आहे. समजा गाडीने 0ने सुरुवात केली, थांबलेली गाडीमध्ये बसलाय तुम्ही जस्ट गाडी स्टार्ट होते आणि तुम्ही स्टॉपवॉच चालू केली, तर दोन्ही पण 0 बी 0 आहे. सुरुवातीला टाइम पण आपला 0 आहे आणि नंतर ना त्या गाडीचा वेग पण 0 आहे. मग परत तुम्ही ना 5 सेकंदाने बघितलं. समजा वेग झालेला होता तो 10. परत 10 सेकंदाने बघितलं, वेग झालेला होता 15. परत आणखी 5 सेकंद असं 5-5 सेकंदाने बघताय, तर मग 15 स्टॉपवॉच वर 15 सेकंड टायमिंग दाखवते. त्यावेळी वेग झालेला होता समजा, अच्छा 1 मिनिट, मी व्हॅल्यू चेंज करते. इथे 20 घेऊयात. हा, परत 15 साठी 30, 20 सेकंद झाल्यावरती वेग झालेला होता 40 आणि 25 सेकंड पूर्ण झाल्यावर समजा वेग झालेला होता किती, 50. तर तुम्ही बघू शकता की गाडीचा जो वेग आहे तो टप्प्याटप्प्याने वाढत चाललाय. 10चा 20, 20चा 30, 30चा 40 असं 10-10ने तो वाढतोय. आता फक्त ह्या दिलेल्या व्हॅल्यूज बघून, ह्या
फक्त दिलेल्या किमती बघून मला कोण सांगेल की हे कुठल्या प्रकारची गती आहे? बघा इथे वेग बदलतोय, पण समान कालावधीत समान किमतीने वेग बदलतोय. 10-10ने वेग वाढत वाढत चाललाय स्टेप बाय स्टेप. म्हणजे आता वेग चेंज होतोय याचा अर्थ ह्या वस्तूला त्वरणित गती आहे, राईट? पण मग त्वरणित गती कशी येणार? त्वरणित गती मला सांगा बर, कोणत्या प्रकारची गती आहे ही? त्वरणित मध्ये पण 2 प्रकारच्या गती होत्या ना, आपण बघितलेलं. कोणाला आठवतंय? मी ह्याचा होमवर्क पण दिलेला तुम्हाला फरक लिहिण्यासाठी. कोणतं असेल हे? बघा, समान कालावधीत वस्तू समान अंतर कापत असेल तर आपण काय नाव दिलेलं त्याला? एक समान गती, एक कॉन्स्टंट, एक सेम टू सेम गती ठेवून वस्तू चालत 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 चालली. म्हणजे ना ती फास्ट होते ना स्लो होते, एकाच समान गतीने ती चालली. आणि ज्यावेळी मग वस्तू एक समान गतीने जाते ती समान अंतर कापते समान कालावधीमध्ये. पण आता वस्तू जी आहे ती समान अंतर नाही कापत आहे समान कालावधीमध्ये. अंतर वाढत जाईल कारण तिचा स्पीड वाढत चाललाय. स्पीड बघा तुम्ही, वेग वाढत चाललाय. 10चा 20, 20चा 30, 30चा 40, प्रत्येक 10-10ने तो वाढत चाललाय. म्हणजे गाडी हळूहळू फास्ट 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 होत चालली आहे ना. आणि ऑब्व्हियसली मग गाडी फास्ट फास्ट होत असल्यामुळे अंतर पण जे ते कापते ते कमी वेळात जास्त अंतर कापायला सुरुवात होईल ना मग आता, कारण स्पीड वाढतोय. पण मग जो स्पीड वाढतोय, जो वेग वाढतोय तो एक समान वाढतोय. म्हणजे डायरेक्ट 0चा 25 नाही झाला किंवा डायरेक्ट 10चा 100 नाही झालाय. समान टप्प्याटप्प्याने तो वाढत चाललाय. अशा प्रकारच्या गतीला आपण म्हणतो एक समान त्वरणित गती. कारण त्वरण इथे एक समान आहे. काय आहे? एक समान त्वरणित गती. आता नीट बघा मी काय म्हणते. बघा आपण जर त्वरण काढायचं म्हटलं, त्वरण काय असतं? त्वरणाचं सूत्र काय? तर समजा बघा ह्या 2 दिलेल्या किमतींसाठी ना आपण त्वरण काढूया की 10 सेकंड ते 15 सेकंड पर्यंत वस्तूचं किती होतं त्वरण. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपलं त्वरणाचं सूत्र आहे A is equal to V minus U upon T. आता मी सध्या त्याला A1 घेतले कारण मी पहिली किंमत काढते. तर आता V किती आहे ह्या दोघांसाठी? V म्हणजे अंतिम वेग किती आहे? 30. सुरुवातीचा वेग बघा किती आहे? 20. आणि खाली दोघां किती वेळेमध्ये तिने गती चेंज केली? तर बघा 10चं 15 झाल्यावर म्हणजे 15 वजा 10 करावं लागेल, म्हणजे 5 सेकंदात 10ने वाढले. तर बघा वरती मग 10 भागिले खाली 5. उत्तर काय आलं? 5 दुनी 10 म्हणजे 2 मीटर प्रति सेकंडचा वर्ग. सेम टू सेम खालच्या 2चं पण काढून बघा. मग काय होईल? डायरेक्ट किमती ठेवते मी. जे वेग बदललाय तो 50 मधून 40 गेले ना, 40 50 झालं. आणि टायमिंगचा डिफरन्स तेवढाच आहे बघा, 20 आणि 25, 5 सेकंदच आहे. परत मग इथे किती आलं उत्तर? 10 भागिले 5 म्हणजे किती आलं? 2. तर अशा कुठल्या पण तुम्ही 2-2 जोड्या घेऊन बघा आपलं हे काढून, काय त्वरण काढून, त्वरणाचं उत्तर सेमच येतंय 2. म्हणजे वस्तूला त्वरण आहे, ती तिचा वेग जे आहे तो बदलतीये, पण ती एक समान मापाने टप्प्याटप्प्याने बदलते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे कळलंय. प्रश्न जो दिलेला आता तो कळलेला आहे तुम्हाला. आता काय करायचं आपण? आता आपण ह्याचा काढूया आलेख. चला आलेख काढूयात आता. बघा, तर आपण त्या दिवशी शिकलेलो तसं आपण काय काढणार? एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढणार ना. हा झाला माझा वाय अक्ष. हा एक्स अक्ष. ह्याच्यानंतर आपण काय लिहितो? प्रमाण लिहितो ना. प्रमाण आता कसं घेऊया बघा, इथे कालसाठी तर 5चाच पाळा दिसतोय आणि वेगसाठी पण बघा 10चा पाळा दिसतोय. 10, 20, 30, 40, 50, राईट. तर चला आधी ना किमती टाकूयात आलेख पेपरावरती.
मग इथे एक्स वरती बघा आपण शिकलेलो आठवते ना तुम्हाला, वेग वेळ आलेख, वेग काळ आलेख आहे म्हणजे पहिलं नाव काय आलं, वेग. ते पहिलं जे नाव येतं ते नेहमी कशावरती असतं? सुलक्षणा मैम। हाँ जी मैम। मैम ये जो सुल्तानपुर स्कूल है ना, इनसे पूछिए कि ये इंग्लिश मीडियम में है, इंग्लिश मीडियम स्कूल है या मराठी मीडियम, क्योंकि ये इंग्लिश मीडियम में आए थे, अभी इन्होंने मराठी मीडियम ज्वाइन कर लिया। अच्छा, सुल्तानपुर स्कूल के स्टूडेंट्स, एक मिनट मैं अपनी स्क्रीन हटा देती। अच्छा, सुलतानपूर आश्रम शाळा, तुमचा कॅमेरा ऑफ आहे बेटा, तुम्ही फक्त एकदा अनम्यूट करून कॅमेरा ऑन करून फक्त बोलू शकता का? तुम्ही सांगा तुम्ही मराठी मीडियमचे आहात की इंग्रजी मीडियमचे? मराठी आहे ना तुम्ही? बरोबर, मग आपला आता मराठी मीडियमचा क्लास चालू आहे 9वीचा, तुम्ही बरोबर अटेंड करताय ना? तुम्ही सगळे 9वीचे हात वर करा। ठीक आहे, व्हेरी गुड, हात खाली करा। आता काय चाललंय कळते? कोणाकोणाला काय चाललंय कळते? हात वर करा ज्यांना समजते काय चाललंय। ठीक है, गुड गुड, ठीक है। संगीता मैम मराठी मीडियम ही है, बराबर है, वो ज्वाइन किया है। ठीक है, ठीक है। तर बघा, तुम्ही हे जे आलेख गणितामध्ये पण काढलेत, बस तसंच काढायचंय मुलांना। तर आपलं काय झालेलं, काय ठरलेलं आहे, इथे आपला जो वाय ऍक्सिस आहे आणि हा आपला काय आहे इथे एक्स ऍक्सिस, म्हणजे एक्स अक्ष आहे हा आपला आणि हा वाय अक्ष आहे, बरोबर आहे? तर आपण जसं बघितलेलं की वेग काळ, मग वेग नाव आधी येतंय, मग जे पहिलं नाव येतं ते आपण कशावरती ड्रॉ करतो त्याला, इथे वाय अक्षावरती। मग इथे येणार आपला वेग, वेग आपण कशामध्ये लिहिणार आहे, मीटर प्रति सेकंड मध्ये, आणि एक्स अक्षावरती आपण काय घेणार आहे, काळ, आणि काळ आपण कशामध्ये लिहिणार आहे, सेकंड्स मध्ये। तर मग काळचा बघा 5चा पाडा आहे, 5-5चा गॅप आहे, बरोबर सेम टू सेम 5चाच गॅप आहे। मग इथे मध्ये आपलं येणार 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, बस झालं एवढं, कारण आपल्या 25 पर्यंतच व्हॅल्यूज आहेत, तरी 2 एक्स्ट्राच लिहिले आपण। सेम टू सेम आता वेग तुम्ही बघू शकता, कुठला वेग आहे, म्हणजे कोणता पाडा आहे, किती कितीचा गॅप आहे बघा, 10, 10, 10चाच गॅप 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 आहे। तर मग इथे आपण 10चा पाडा घेऊयात, मग 10, हे बरोबर असंच करायचंय तुम्हाला, 10, 20, 30, 40, 50, बस 50 पर्यंतच किमती आहेत, 50 पर्यंत टाकलं मी। आणि जसं तुम्हाला मी लास्ट टाइम शिकवलेलं, आपल्याला आता अजून लिहायचं असतं इथे प्रमाण, ठीक आहे? प्रमाण आपण कसं लिहिलेलं, एक्स अक्षावर किती असणार आहे आपलं प्रमाण, एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे 5 सेकंड्स आहे, आणि वाय अक्षावर किती येणार, 1 सेंटीमीटर 10 मीटर प्रति सेकंड आहे, ठीक आहे? तर हे माझं आता आलेखच्या बाहेर गेलंय, पण तुम्ही फिट करू शकाल आता। ह्याला असं ठीक आहे, चला आता मग काय किमती काढूयात, आलेखावरती किमती ह्या दर्शवूयात। तर आधी सुरुवातीला दोन्ही पण काय 0, 0 आहेत, मग 0, 0 हे जे आपलं केंद्र आहे, हा आपला पहिला बिंदू आहे, डॉट लावून बघा असं सर्कल करायचा छोटासा। परत 5 आणि 10, वेळ 5 असल्यावरती हे 10 आहे, हा बिंदू। परत 10 आणि 20, हा बिंदू। परत 15 आणि 30, हा वाला। परत 20 आणि 40, बघा माहितीये ना तुम्हाला, 20 पासून वर वर जायचं कधीपर्यंत, 40 येईपर्यंत। अरे बघा, इथली ही 40 ची लाईन आहे, ही 20 ची
तर 20, 50 झाले आपले सगळे बिंदू 5च्या 6च्या 6 बिंदू काढून झाले. मग काय आता पुढे ह्याच्यामधून काय काढायचे आपल्याला? फक्त सरळ रेषा काढायची ह्यांना जोडणारी. अच्छा मी ना थांबा वेगळा कलर घेते जेणेकरून ते लपलं नाही जाणार मी काय केले ते. हे बघा सगळेच्या सगळे बिंदू बरोबर एका लाईनीवरती आले. का बरं आलेत एका लाईनीवरती? कारण हे आपलं एक समान त्वरण आहे. वस्तूची गती जी आहे ती एक समान त्वरणित गती आहे. ठीक आहे. तर मग समजा तुम्हाला विचारलं की वस्तूची गती कोणत्या प्रकारची त्याच्यावर टिप्पणी करा. तर काय करणार मग तुम्ही इथे काय लिहिणार? वस्तूची गती काय आहे ही आहे खाली लिहिणार तुम्ही. मी तू इथे लिहिते तुम्ही खालच्या बाजूला लिहिणार इथे कुठेतरी असं इकडे. पण मी तुम्हाला दिसावं स्पष्ट म्हणून इथे लिहिते. तर इथे वस्तूची जी गती आहे ती एक समान, नुसती एक समान गती नाही हा. एक समान गती म्हणजे वेगळी असते. ही एक समान त्वरणित गती आहे. ही काय आहे? एक समान त्वरणित गती आहे. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे आलेख पेपर नाहीये तुम्ही तुमच्या स्केलचा वापर करून अशी लाईन काढा आणि स्केलवर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर आहे ना तर त्या अशा लाईनी काढून घ्या. सेम टू सेम वाय ऍक्सिस वरती पण तसंच करा आणि मग तिथे जिथे डायनी काढलेले तिथे असं 10 15 20 असं लिहा. ठीक आहे. चला तर आता ह्याला तुम्ही काय करा कॉपी करून घ्या. मी थोडं काही सेकंड देते तुम्हाला. पटकन ह्याला कॉपी करून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये. हो मुलांना ज्यावेळी मी शिकवत असते एक्सप्लेन करत असते ना प्लीज त्यावेळी कॉपी करत जाऊ नका. त्यावेळी फक्त समजून घेत जावा की काय चाललंय. ठीक आहे. आणि नंतर तसं पण मी तुम्हाला लिहायला वेळ देतच असते ना तर त्यावेळी लिहायचं. पण मी शिकवताना लिहायचं नाही. त्यावेळी पूर्ण लक्ष शिकवण्याकडे. चला ठीक आहे. आता मी काही सेकंड थांबलेली आहे. तुम्ही ह्या आलेख काढून घ्या स्वतःकडे. एक समान त्वरणित गती. कोणाकोणाचं झालं? कोणाचंच नाही झालंय अजून. बरं ठीक आहे. कोणाकोणाचं झालं हात वर करा. व्हेरी गुड. चला आता ज्यांचं नाही झालं ना त्यांनी ज्यांचं झालंय त्यांच्याकडून नंतर कॉपी करून घ्या. आता मी काय करणार आहे मुलांना बघा. ही झाली एक समान त्वरणित गती. आता समजा समान कालावधीत वस्तू जी आहे ना ती एकसारखं अंतराने म्हणजे एकसारखा गॅप ठेवून स्पीड वाढवत नाहीये पण उलट तिचा स्पीड कमी जास्त होतोय. काय होतोय? स्पीड कमी जास्त होतोय. ठीक आहे थांबा आता मी ना दुसरं घेते आलेख. दिसतोय? आलेख पेपर दिसतोय सगळ्यांना? ज्यांना ज्यांना दिसतो हात वर करा. ओके व्हेरी गुड. चला तर आता बघा मी काय करते. ही एक समान समजा त्वरणित गती नाहीये. एक समान त्वरणित गती नाहीये म्हणजे बघा मी काय म्हणते. कोणी पण प्लीज लिहू नका कारण ह्याच्या आधी एक प्रश्न लिहायचा आहे. तो मी प्रश्न माझं सगळं सोडवून झाल्यानंतरच तो प्रश्न मी तुम्हाला डिक्टेट करेल.
त्याच्यामुळे आधी नीट लक्ष देऊन समजून घ्या की चाललंय काय. लिहायला कॉपी करायला तर नंतर वेळच वेळ आहे. ते तर तुम्ही कोणाकडून पण तर कॉपी करू शकता, त्याचा काही इश्यू नाहीये. बघा आता मी काय म्हणते, आपण परत काय काढतोय, वेग काळ आलेखच काढतोय. बघा तर समजा नीट बघा तर मी काय म्हणते, समजा सुरुवातीला पहिलं रीडिंग आपण ज्यावेळी घेतोय, पहिलं निरीक्षण ज्यावेळी आपण करतोय त्या स्पीडोमीटरवर, तर सुरुवातीला ना ज्यावेळी आपण स्टॉपच्या सुरुवातीला गाडीमध्ये बसलोय आणि गाडी स्टार्ट केली, तर सुरुवातीचा गाडीचा आणि तुमचा स्वतःचा वेग काय असेल, 0 असेल. आणि काळ पण आपण जे स्टॉपवर चालू करतोय तो 0 आहे. बरोबर आहे? दोन्ही पण 0. आता सेकंड रीडिंगसाठी, दुसऱ्या निरीक्षणासाठी पूर्ण हळूच्या सेकंदाला किती दाखवतोय स्पीडोमीटर. समजा गाडीचा स्पीड झालेला आहे थोडासा वाढूला, अजून जास्त वाढला, तो झालाय 25. का बरं? कारण गाडी चालू केल्यावरती रस्त्यावर एवढं काही ट्रॅफिक नाही लागलेलं आहे. परत 15व्या सेकंदाला आपण बघितलं गाडीचा स्पीड थोडा कमी करायला लागला. का बरं? रस्त्यामध्ये खूप रहदारी आहे, मग जास्त स्पीडने चालवल्यावर गाडी ऍक्सिडेंट होऊ शकेल ना. परत 5वं रीडिंग बघा, म्हणजे 20 सेकंद संपत आल्यावरती समजा बिलकुल पण ट्रॅफिक नाही आता आणि गाडीचा एकदम स्पीड ड्रायव्हर वाढत गेला आणि त्याने केला 30. तर 6वं रीडिंग मानूयात 25व्या सेकंदाला. समजा आता ना मधूनच जे आहे ते बाजार लागला आणि ट्रॅफिक वाढलं, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली गाडीचा स्पीड कमीच करायला लागेल आणि तो कमी करून करून केलेला आहे समजा 22 वर. तर आता ह्या दिलेल्या तक्त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आलेख काढायचं. तर प्रश्न लिहून घ्या, मी प्रश्न डिक्टेट करते आणि मग नंतर हे हवं तर कॉपी करा. माझं सगळं करून झाल्यावर मग कॉपी करा. प्रश्न असा आहे, नीट बघा हा प्रश्न काय आहे. खालील दिलेल्या तक्त्यावरून एका गतिशील वस्तूसाठी वेग काल आलेख काढा. वेग काल आलेख काढा, फुल स्टॉप. अजून आहे पुढे प्रश्न, त्याच्यामध्येच कंटिन्यू करा. गतीच्या प्रकारावर टिप्पणी करा. गतीच्या प्रकारावर टिप्पणी करा व नीट ऐका, व पहिल्या 10 सेकंदात लिहिलं. गतीच्या प्रकारावर टिप्पणी करा व पहिल्या 10 सेकंदात वस्तूने कापलेले अंतर किती असेल. पहिल्या 10 सेकंदात वस्तूने कापलेले अंतर किती असेल. बघा आपल्याकडे आले काय वेग आणि काळाचा आणि विचारले मात्र अंतर. तर ते कसं करायचं आता बघा मी सांगते. तर चला आधी सगळ्यात आधी तर आपण मला काढूयात. प्लीज आधी बघून घ्या नंतर कॉपी करा.
आधीच कॉपी नका करू, नंतर कॉपी करण्यामध्येच ध्यान असल्यामुळे तुमचं शिकवण्याकडचं ध्यान जातं आणि नंतर काहीच समजणार नाही की मॅमनी काय करवलं. बघा सुरुवातीला अच्छा इथे आपण मगाशी केलेली तसं एक्स अक्ष वाय अक्ष काढून आपण काय करूयात, प्रमाण ठरवूयात. प्रमाण घेण्यासाठी आता मला कोण हेल्प करेल बर सांगा बर. कोणीतरी एकाने हात वर करा, डिव्हाइसच्या समोर येऊन अनम्यूट करा आणि माझ्याशी जरा बोला. प्रमाण आपण कशाच्या बेसिसवर घेतो? चला आता मी काढते इथे. तर एक्स अक्ष काढला मी, वाय अक्ष काढला. आता हा एक्स अक्ष झाला आपला. बघा आता पुढे हा वाय आहे, हा एक्स आहे. एक्स वरती आपण काय घेतो, काल मगाशी आपण बघितलेलं. आणि वाय अक्षावर इथे आता काय घेणार, वेग मीटर पर सेकंड मध्ये. आता बघा वेळेचा प्रश्नच नाही, सरळ सरळ 5चा पाडा आहे. मग इथे 5-5च्या अंतरावरती बरोबर खुणा करा. तर हा 5 एके 5, 5 दुनी 10, 15, 20, 25, 30. शेवटची व्हॅल्यू जी आहे ती 30 आहे. तर म्हणजे आपलं शेवटची व्हॅल्यू इथे 25 आहे, पण आपलं 30 पर्यंत काढून झालंय. आता नीट बघा इथे जवळजवळ हा 10चा पाडा आहे. नीट बघा आता मी कसं लिहिते. म्हणून मग इथे पहिलं तर दोघांचं पण जे 0-0 होतं तेच येणार. इथे येणार 10, 20, 30, 40. ठीक आहे, आपली मॅक्सिमम व्हॅल्यू 30 पर्यंत आहे, तरी पण आपण 40 पर्यंत दाखवले, काय हरकत नाहीये. आता मुलांनो बघा, हा मी प्लॉट करताना ना झूम करून दाखवेल तुम्हाला. कुठली बारीक रेषेला पकडायचंय ते पण तुम्हाला एक्सप्लेन करेल. तर पहिले 2 किमती, तर पहिल्या ऍक्च्युअली 3 ते 4 किमती सोप्याच आहेत. 0-0 झालं आपलं कळून. त्याच्यानंतर 5-10 हे बघा इथे 5-10, परत 10-25. आता 25 कसं येणार मुलांनो, बघा हे बघा मी ह्याला झूम करते. 20 आणि 30च्या बरोबर मधली लाईन जी आहे ती 25ची असेल. दिसते इथे तुम्हाला, हे 20 आणि 30च्या बघा ही मधली वाली अशी मीडियम डार्क वाली जी हिरवी लाईन असते, हे तुमच्या गेल्या क्लासमध्ये पण मी एक्सप्लेन केलेलं. तर बघा इथे काय होतं, 10 आणि 25. तर बघा 10 पासून वर 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 गेलो आणि 20 आणि 30च्या बरोबरची मधली लाईन म्हणजे बघा ही लाईन झाला हा पण पॉइंट. त्याच्यानंतर ना काय होतं, 25 आणि 22. अच्छा आपलं 20 आणि 30 राहिलं नाही का, नाही 15चं पण राहिलं, 15 आणि 20. तर बघा स्पीड मध्ये कमी झालं ना, ट्रॅफिक लागलं 15 पासून, मग नंतर काय आलं इथे खाली आलं, स्पीड कमी झालाय गाडीचा. त्याच्यानंतर ना 20, 30 आणि 25, 22. 20, 30 परत स्पीड वाढवलं ह्याने, 20, 30 परत 25 आणि 22. बघा आता 20 आणि 30च्या मध्ये म्हणजे ह्याच्या इथेच कुठेतरी 22 असेल, बरोबर आहे. तर किती सोपं आहे बघा, तुम्ही हे आधी पण केले, परत आठवण करून देते. 20 आणि 30च्या बरोबर मधली लाईन ती काय असणार आहे, 25 असणार आहे. आणि अशा टोटल ना 4-5 लाईनी आहेत, म्हणजे एक लाईन कितीची असेल, 1 मिलीमीटरची. 1, 2, 3, 4 बरोबर ही मधली 5वी लाईन, परत 6, 7, 8, 9, 10 म्हणजे ही 30वी लाईन, राईट. मग 22 म्हणजे काय, 20 नंतर आपल्याला नुसते किती 2च लाईन काउंट करायचे, राईट. आणि ते पण कितीसाठी बघा बर,
हा 25 असल्यावर हे 22 आहे, म्हणजे हे 25 पासून वर गेलं आणि इथे 2 लाईनी, म्हणजे इथे कुठेतरी असेल बघा मुलांनो, दिसते? जस्ट 2 लाईन वरती केलं मी. आता तुम्ही बघू शकता हे जे बिंदू आहेत सगळे इकडे तिकडे पसरलेत, ह्याच्यातून एक सरळ रेषा तर नाही जाऊ शकत. का बरं? कारण हा नेक समान त्वरण आहे ना. सुरुवातीला गाडीचा स्पीड वाढला बघा, 0चा 10 झाला, परत अजून जरा जास्त वाढला, डायरेक्ट 25 वर गेला. मग ट्रॅफिक लागल्यावर स्पीड कमी करायला लागला, परत ट्रॅफिक संपल्यावर परत अजून स्पीड वाढवलं, 30 वर घेऊन गेलो, आणि परत स्पीड हळूहळू जो आहे तो कमी होऊन कशावरती आलेला आहे? 22 वरती, राईट? तर मग काय आता ह्यांना जोडायचं आपल्याला. इथे एक सरळ रेषा नाही काढू शकत, पण बघा ही रेषा जोडली, परत ह्याच्या बरोबर दुसरी जी होती ती बिंदू, परत हा तिसरा, परत हा चौथा, आणि परत हा वाला. दिसते? तर मग आता ह्याच्यावरून काय कळतंय आपल्याला की हा नैक समान त्वरणित गतीचं हे एक्झाम्पल आहे. नैक समान त्वरणित गती काय फिक्स नाहीये की ती वाढेल स्पीड किंवा कमी होईल, आणि दैनंदिन जीवनात आपलं असंच होत असतं. कधी स्पीड कमी करावा लागतो, कधी जास्त करावा लागतो, आणि जो काल स्पीड होता सेम टू सेम आज पण त्याच तसाच स्पीड असेल गाडीचा अशी गरजेचं नाहीये. म्हणून आता काय लिहिलंय प्रश्नामध्ये दुसरं, ही कोणत्या प्रकारची गती आहे त्याच्यावर टिप्पणी करा ना, है ना? मग तेच लिहिणार आहे आता जे आपण मी मग सांगितलेलं आहे तुम्हाला. तर अरे हा, इथे तुम्ही मला सांगितलं नाही मुलांना, प्रमाण लिहायचं राहिलं की रे आपलं. चला आता लिहूयात प्रमाण. कोण सांगेल मला एक्स अक्षावर किती येईल? मी शॉर्ट मध्ये लिहिते. आता एक्स अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे किती होतं? 5 सेकंड्स. आणि वाय अक्षावरती, वाय अक्षावर आपला वेग आहे तो 10 ने वाढत चाललाय, 10चा 20, 20चा 30, राईट? तर मग 1 सेंटीमीटर बरोबर काय लिहिणार मग आपण वाय अक्षावरती? 10 मीटर प्रति सेकंड. तर हे झालं आपलं प्रमाण लिहून. आता दुसऱ्या पार्ट मध्ये, पहिल्या पार्ट मध्ये आलेख काढायचे, तो आपला झाला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट मध्ये काय लिहिले, कोणत्या प्रकारचं गती आहे, तर आपण हे काय लिहिणार? नैक समान त्वरणित गती, बरोबर आहे? हे झालं दुसरं. तिसरा प्रश्न काय होता? कोण सांगेल मला? मलाच आठवत नाही. तिसरा प्रश्न काय होता? अनम्यूट करून कोणीतरी समोर येऊन सांगा, मी विसरले तिसरा प्रश्न काय होता. मी वेट करते मुलांना, आपला वेळ वाया जातोय, लवकर सांगा रे. चुकलं तर मी मारणार थोडी नाही, ओरडणार पण नाही. बर, चला तिसऱ्या पार्ट मध्ये हे काढायचंय ना, पहिल्या 10 सेकंदामध्ये वस्तूने किती अंतर कापलंय ते काढायचंय, बरोबर? आता नीट बघा हा मुलांना, मी काय म्हणते, जेव्हा जेव्हा आपण वेग आणि काळ ह्या ग्राफ बद्दल, ह्या आलेखाबद्दल बोलतो ना, तर नीट बघा, वेग आणि काळ ह्या आलेखावरून आपल्याला वस्तूने किती अंतर कापलं हे डेफिनेटली मिळतं. पण ते कसं मिळतं बघा, पहिले 10 सेकंड म्हटलंय ना, पहिले 10 सेकंड म्हणजे इथपर्यंत, हे बघा इथपर्यंत, म्हणजे हे इथपर्यंत लाईन, म्हणजे बघा मी काय म्हणते, हा पूर्ण एरिया, हा पूर्ण एरिया म्हणजे हे पूर्ण क्षेत्रफळ काढायचंय. आलेखाची जी लाईन असते त्याच्या खालचा सगळा जो एरिया आहे, त्याच्या खालचा सगळंच्या सगळं जे क्षेत्रफळ आहे, ते क्षेत्रफळ मोजणे म्हणजेच वस्तूने कापलेलं अंतर काढणे.
म्हणजे वस्तूने आता किती अंतर कापले हे जर क्षेत्रफळ मिळालं आपल्याला तर त्याच्यावरून कळेल. तर तुम्ही विचार करत असाल असं कसं कसं काय, तर मी सांगते बघा. आपलं वेगाचं नॉर्मल सूत्र काय होतं, v इज इक्वल टू एस अपॉन टी, म्हणजे अंतर भागिले काळ, बरोबर आहे ना. तर आपल्याला आता अंतर काढायचंय तर v ला इकडे घालवल्यावर काय सूत्र येणार आपलं, vt बरोबर अंतर येणार. म्हणजे आपल्याला काय करायचंय, वेगाला आणि वेळेला गुणायचंय. मग बघा ना, इथे वेग आहे, इकडे वाय अक्षावर वेग आहे, एक्स अक्षावर वेळ आहे, आणि ह्या दोघांना ज्यावेळी आपण गुणतो, जसं की आता बघा आपल्या जवळ हा आयत आहे, आपण काय करतो, लांबी गुणुले रुंदी करतो ना. लांबी गुणुले रुंदी केल्यावर म्हणजे त्याची ही एक बाजू आणि ही बाजू, त्या दोघांना गुणल्यावर आपल्याला काय मिळतं, क्षेत्रफळ मिळतं ना आयताचं. तसंच इथे मी आता जो पोर्शन बघा इथे शेड केलाय, ह्या भागाचंच आपल्याला काय काढायचंय आता, क्षेत्रफळ काढायचंय. म्हणजे ते क्षेत्रफळ काढलं की मग आपल्याला काय मिळेल, वस्तूने किती अंतर कापलंय ते मिळेल. काय म्हणते मी, कोणाकोणाला कळतंय की काय चाललंय नक्की. वस्तूने कापलेलं अंतर काढण्यासाठी आपण काय करणार, त्या आलेखाची जी लेश आहे, लाईन आहे, त्याच्या खालचा एरिया, त्याच्या खालचं क्षेत्रफळ. चला आता मी तुम्हाला हे सोपं पडावं म्हणून ना ह्याला नावं देते, नीट बघा. तर ह्याचं पहिल्या बिंदूचं नाव, हे हिरव्यामध्ये मी नावं देते. ह्या पहिल्या बिंदूचं नाव ओ तर ऑलरेडी आहेच आहे. इथे 5च्या इथे नाव देऊया ए, इथे वरती देऊया बी, इथे नाव देऊया सी, आणि इथे नाव देऊया डी. म्हणजे माझ्याकडे कसं बनलं बघा, एक तर असा आहे पहिला एरिया. हा बघा त्रिकोण दिसतोय तुम्हाला, ओ, इथे ए आणि इथे वरती बी, बरोबर आहे. आणि त्यालाच इथे आता पुढे जोडून असा जो आहे तो काय बनलेला आहे, समलंब चौकोन बनलाय ना, ए ओ बी सी. नाही, काय म्हणतात त्याला, समलंब नाही, समलंब की समांतर भुज म्हणतात त्याला. समोरील दोन बाजू एकमेकांना समांतर असतात. मला वाटतं समलंब चौकोनच म्हणतात त्याला, राईट. मग एक आहे आपला त्रिकोण आणि दुसरा आहे आपला समलंब चौकोन. तर मग काढा, त्याचं काढा एरिया, क्षेत्रफळ काढा. कसं काढणार, पहिलं तर किती सोपं, आपल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे, कोण सांगेल. अरे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तर येतच असेल ना तुम्हाला. अच्छा, एक काम करा, आधी हे कॉपी करून घ्या, कारण मला हे मोजवावं लागेल तुम्हाला पुढचा तो पार्ट सांगण्यासाठी. म्हणून मी काही सेकंड देते, आधी तुम्ही कॉपी करून घ्या. एक काम करा मुलांनो, हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि हे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ कसं काढायचं हे तुम्ही ऑलरेडी गणितात शिकलाय. तुम्ही ट्राय करा, नाही जमलं तर मी पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला हे काढून दाखवते, ठीक आहे. कारण आपला आता 1च मिनिट राहिलाय, तर तुमचं लिहूनच होईल तेवढ्या वेळात, मग सोडवून नाही होणार. चला तर पटकन लिहून काढा. मी वेळ दिलाय तुम्हाला, पटकन लिहून काढा. अजून 10 मिनिटं थांब जरा. झालं कॉपी करून, ज्यांचं कॉपी करून झालं हात वर करा. अच्छा ठीक आहे, व्हेरी गुड, चालेल. तर आता आपण काय करूया, नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. आणि ह्याचा होमवर्क ट्राय करा तुम्ही, क्षेत्रफळ काढा ह्या त्रिकोणाचं आणि समलंब चौकोनाचं,
आणि मला सांगा मग त्या दोघांचं जे क्षेत्रफळ येईल त्यांची बेरीज केली की आपल्या पहिल्या 10 सेकंदात वस्तूने किती अंतर कापलं ते आपल्याला मिळेल. ठीक आहे, तर चला आता आपण हा क्लास थांबूयात. होमवर्क पक्का करून या आणि आलेख पेपरावर ट्राय करा.